नाविन्यपूर्ण कल्पना, ऊर्जा आणि उद्देशासह युवा शक्ती राष्ट्र उभारणीत आघाडीवर असून देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करण्याचा संकल्प तरुणाईनं करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या समारोप सत्रात ते आज बोलत होते. 2047 पर्यंतच्या विकसित भारताच्या प्रवासात अमृतकाळ तरुणाईसाठी महत्त्वाचा असून ही एक सुवर्ण संधी असल्याचं सांगत युवा वर्गाची क्षमता हे भारताचं सामर्थ्य असून हे भारताच्या यशाला नवीन उंचीवर घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरुणांवर लक्ष केंद्रित करून केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षात एकामागून एक योजना राबवल्या. तिथूनच भारतात स्टार्टअप क्रांतीला खऱ्या अर्थानं गती मिळाली असं ते म्हणाले. संस्कृती, आशय आणि सर्जनशीलतेवर आधारित ऑरेंज अर्थव्यवस्थेत भारत उल्लेखनीय वाढ अनुभवत आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. women-led development और यूथ पार्टिसिपेशन इन डेमोक्रेसी, ऐसे गंभीर विषयों पर जिस प्रकार से विचार आपने रखे हैं, ये प्रशंसनीय है. थोड़ी देर पहले आपने यहां जो प्रेजेंटेशन रखे, अलग अलग थीम्स को लेकर प्रभावी बात रखी है, ये दिखाता है कि हमारी अमृत पीढ़ी विकसित भारत के निर्माण के लिए कितनी संकल्पित है. इससे यह भी स्पष्ट होता है कि भारत में जैन जी का मिजाज क्या है. भारत का जैन जी कितनी क्रिएटिविटी से भरा हुआ है. मैं आप सभी युवा साथियों को, मेरा युवा भारत संगठन से जुड़े सभी नौजवानों को इस आयोजन के लिए और इसकी सफलता के लिए मैं बहुत बहुत बधाई देता हूं. आप सबका अभिनंदन करता हूं. या प्रसंगी पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि तरुणांशी संवाद साधून त्यांच्या नवोन्मेष आणि कल्पना जाणून घेतल्या. निवडक युवा प्रतिनिधींनी राष्ट्रीय महत्त्वाच्या 10 विविध विषयांवर पंतप्रधानांसमोर सादरीकरण केलं. या माध्यमातून युवा नेतृत्वाचा दृष्टिकोन आणि राष्ट्र उभारणीसाठीच्या त्यांच्या कल्पना पंतप्रधानांसमोर मांडण्यात आल्या. या कार्यक्रमादरम्यान विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग 2026च्या निबंध संग्रहाचं प्रकाशनही पंतप्रधानांनी केलं. अमेरिकेनं सुरू केलेल्या पॅक्स सिलिका